नमस्कार मित्रांनो, मी संदीप देसाई तुम्हा सर्वांचं सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहिफळे यांच्या सोबत या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। सगळ्यांना दिवाळीच्या पहिल्यांदा शुभेच्छा देतो। कार्यक्रमाच्या सुरुवातीला एक छोटासा रिकॅप करूयात। याआधी आपण डॉक्टरांकडून अनेक विषयांवर माहिती जाणून घेतलेली आहे। सेक्स आणि योगा, सेक्स आणि म्युझिक, सेक्स आणि स्विमिंग, सेक्स आणि झुंबा, सेक्स आणि धूम्रपान किंवा मद्यपान आणि सेक्सचे फायदे या विषयांवर आपण सरांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे। आज डॉक्टरांनी गेल्या काही दिवसांमध्ये त्यांना आलेल्या फीडबॅकवरून आधारित ब्रेस्टचे विभिन्न आकार हा विषय निवडलेला आहे आणि या विषयावर डॉक्टर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीला जाणून घेऊयात डॉक्टर विजय दहिफळे यांच्याबद्दल। डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट आणि एंड्रोलॉजिस्ट आहेत। डॉक्टरांचे क्लिनिक्स औरंगाबाद, हैदराबाद, दिल्लीमध्ये द्वारका, पुणे, नवी मुंबईमध्ये नेरूळ, दादर, अंधेरी, कल्याण, नाशिक, अहमदाबाद आणि दुबईमध्ये आहेत। डॉक्टर नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्ससाठी जात असतात आणि सेक्स संबंधी मार्गदर्शन करत असतात। तर सरांचं नवं क्लिनिक कुलाबा इथं सुद्धा सुरू झालेलं आहे आणि तिथे जाऊन सुद्धा आपण मार्गदर्शन घेऊ शकता। मित्रांनो, तुम्ही देखील डॉक्टर विजय दहिफळे यांच्याशी थेट संवाद साधू शकता। तुमच्या मनातील प्रश्न आणि शंका सरांना विचारू शकता। त्यासाठी आमचा क्रमांक लिहून घ्या। आमचा क्रमांक आहे 022, हा मुंबईचा STD कोड आहे आणि आमचा नंबर आहे 66843333। तेव्हा कार्यक्रमाला सुरुवात करूयात। सर, सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत। नमस्कार। आणि दिवाळी सण सुरू आहे। दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला। धन्यवाद। आपण बघतोय की या सगळ्यामध्ये आता वेगवेगळे विषय आपण घेत असतो। तुम्ही अगदी शास्त्रीय अशा प्रकारची माहिती देत असता लोकांना, सगळ्या प्रेक्षकांना, आपल्या ज्यांना अडचणी आहेत त्यांना त्यांच्या शंकांचं निरसन करत असता। या सगळ्यामध्ये आपण वेगवेगळे विषय सुद्धा घेणार आहोत। आपण लोकांचे प्रश्न राज्यभरातून आपल्याला येत असतात, या प्रश्नांची सुद्धा उत्तर आपण घेणार आहोत। पहिल्यांदा आपण कार्यक्रमाला सुरुवात करत असताना द वॉच वेअर यू आर गोइंग ब्रेस्ट काय असतात हा प्रश्न आपण पहिल्यांदा घेणार आहोत आणि ते नॉर्मल असतात का? नक्कीच, पण त्या अगोदर सर्वात महत्त्वाचं सांगतो मी, या दिवाळी निमित्त जगभरातील सर्व दर्शकांना त्या दिवाळीच्या, पाडव्याच्या, नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आणि स्पेशली ह्या दिवाळीनिमित्त एक प्रोग्राम घेण्यात आला। त्या प्रोग्रामबद्दल एक थोडक्यात मी माहिती आपल्या दर्शकांना देतो। ओम पुरेवादी संगीत कला अकॅडमी यांच्यातर्फे हा म्युझिकल प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यात आला होता। याच्या सौजन्य डॉक्टर उज्ज्वला दहिफळे, ॲस्थेटिक लेझर आणि प्लास्टिक सर्जन, दहिफळे मेट्रोक्लिनिक हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने त्या ठिकाणी मिसेस लहोरीकर, मिसेस हिंजे आणि मिस्टर शशी सारस्वत या सर्वांच्या सहयोगाने हा अतिशय सुंदर प्रोग्राम ऑर्गनाईज करण्यात आला, ज्या ठिकाणी शहनाई वादन श्री कल्याणजी अपर यांनी अतिशय सुंदर रीतीने सादर केलं आणि अतिशय एकदम चिमुकले अशा दोघी, ज्यांना की म्हणता येईल सायली टाक आणि शर्वरी डोंगरे, यांनी अतिशय सुंदर प्रकारे त्या ठिकाणी एक राग सादर केला आणि अशा पद्धतीने ही पूर्ण पहाट अतिशय छान रीतीने सादर करण्यात आली। त्याचबरोबर लक्ष्मीपूजन अतिशय महत्त्वाचे इव्हेंट असते। आमच्या दहिफळे मेट्रोक्लिनिक हॉस्पिटल या ठिकाणी हे पूजन करण्यात आलं, लक्ष्मीचं, देवतेचं पूजन करण्यात आलं। सर्वांना सुखी, शांत, समाधानी आणि सर्वांना सॅटिस्फाईड आणि स्वास्थ्य सर्वांना लाभो अशी अपेक्षा करण्यात आली। विविध प्रोग्राम आमच्या पूर्ण हॉस्पिटलचा स्टाफ त्या ठिकाणी उपस्थित होता आणि त्यांच्या सानिध्यात हे पूर्ण सुशोभीकरण करून, फटाके अजिबात नाही आहे, अशा ठिकाणी सुशोभीकरणाने सुरुवात केली। आणखी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो, आम्ही त्या दिवशी केंद्रीय अर्थराज्यमंत्री श्री भागवतजी कराड यांच्या देखील निवासस्थानी जाऊन आमचे मेहुणे त्या ठिकाणी पूजन करण्यात आलं, लक्ष्मीपूजन करण्यात आलं। त्या ठिकाणी डॉक्टर कराड सर आहेत, डॉक्टर अंजली कराड आहेत, त्या ठिकाणी हर्षवर्धन आणि वरुण हे सर्व, अथर्व दहिफळे, वैष्णवी दहिफळे आमची मुलं आणि डॉक्टर उज्ज्वल दहिफळे त्यांच्या भगिनी ॲस्थेटिक लेझर अँड प्लास्टिक सर्जन यांनी ह्या लक्ष्मीपूजेमध्ये सहभाग घेतला। हा सहभाग घेऊन त्या ठिकाणी सर्वांना सुखी, शांत, समाधानी ठेवण्यासाठी अपेक्षा त्या ठिकाणी नक्कीच घेतली। त्याचबरोबर आमचे चाटे कुटुंबियाच्या ठिकाणी आम्ही भोजनाचा त्या ठिकाणी आस्वाद घेतला आणि अशा प्रकारे हे लक्ष्मीपूजन अतिशय सुंदर रीतीने आम्ही सादर केलं। आणि महत्त्वाची गोष्ट सांगतो, आपल्या सकाळ ग्रुपचे औरंगाबादचे स्पेशली शिडोलकरजी आमच्याकडे दिवाळीची भेट, दिवाळीचं गिफ्ट घेऊन आले। त्या ठिकाणी एक मासिक देण्यात आलं, त्या ठिकाणी त्यांनी काही गिफ्ट वस्तू दिल्या आणि खरंच मी सामचं या प्रेमाबद्दल दिलेले जे टोकन आहे
त्याबद्दल खरंच त्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि अशा प्रकारे हा पूर्णपणे सोहळा सादर करण्यात आला आणि मला वाटतं हा सोहळा आपल्याला आपल्या दर्शकांना देखील द्यायचा आहे. बिलकुल बिलकुल वाट पाहत असतील ते. अगदी दर्शक वाट पाहतच आहेत. अनेक फोन कॉल्स या सगळ्यामध्ये आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळ सण तुमचा अतिशय उत्तम आणि पर्यावरणपूरक अशा प्रकारे साजरा केलेला आहे. जसं डॉक्टर दहिफळे नेहमीच पर्यावरणपूरक गोष्टींना प्राधान्य देत असतात, तशाच पद्धतीने त्यांनी दिवाळ सण सुद्धा साजरा केलेला आहे. यानंतर फोन कॉल्स वाट बघतायत आपली. ठाण्यावरून आपले प्रेक्षक आहेत. केतन प्रश्न विचारा आपला. हा बोला. हॅलो. हा ऐकतोय आम्ही, बोला. हॅलो. केतन तुम्ही टीव्हीचा आवाज कमी करा आणि सलग प्रश्न विचारा. साहेब, मला असा प्रश्न विचारायचा होता. माझी बायको 9वा मंथ आहे आणि तिला 9व्या महिन्यामध्ये डॉक्टरांनी ना पाणी जास्ती आहे म्हणून सांगितलेलं आहे. ओके. तर मला घाबरण्यासारखं काय आहे का, तो प्रश्न करायचा होता. बर, 9 महिने पूर्ण झाले का आता? 9वा महिना लागला तिला. बर, ठीक आहे काही हरकत नाही. चालेल, सांगूया तुम्हाला. बऱ्याचदा काय असतं हे बघा, आपण स्पेशली हा टॉपिक घेणार आहेत, सेक्स आणि प्रेग्नन्सी. बरोबर. पण या ठिकाणी काय होतं, जेव्हा महिने कंप्लीट होत येतात, पॉलीहायड्रोमनिऑस अशी नावाची एक सायंटिफिक कंडिशन आहे ज्यामध्ये की हे एम्निओटिक फ्लुइड हे जास्त दाखवलेलं असतं आणि या जास्त दाखवलेल्या फ्लुइडमुळं बाळाला काही इजा होईल का किंवा प्रीमॅच्युअर लेवल होईल का. मी एक सांगेन, तज्ज्ञांना त्यांनी नक्कीच त्या ठिकाणी भेटावं. 9 महिने ऑलरेडी आपले झालेले आहेत. काही दिवसाचं त्या ठिकाणी संदर्भ आहे. अंडर ऑब्झर्वेशन ठेवून बाळाचं त्याचबरोबर मातेचं देखील तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर अतिशय चांगल्या प्रकारे यांची डिलिव्हरी होऊ शकते. यांना नक्कीच काळजी करायची गरज नाही. अगदी. आपले पुढचे प्रेक्षक दादा उबाळे आपल्यासोबत आहेत. दादा प्रश्न विचारा. हा बोला दादा. प्रथमतः सुखी जीवनाचा मंत्रचे संस्थापक आदरणीय डॉक्टर विजय दहिफळे सर MCH यांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद दादा, आणि तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना देखील थँक्यू सर. पुरुषांच्या प्रायव्हेट पार्ट जाडीला लहान असणे किंवा मोठा असणे आणि लांबी कमी असणे किंवा लांबी जास्त असणे, अशा प्रकारचे फरक आढळून येत असतात. परंतु स्त्रियांच्या प्रायव्हेट पार्ट जाडीला लहान असणे किंवा मोठा असणे आणि लांबी कमी असणे किंवा लांबी जास्त असणे, अशा प्रकारचे फरक आढळून येत असतात की नाही याबद्दल कोणीही सांगू शकत नाही. बरोबर आहे. म्हणून माझा प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट जाडीला लहान मोठे असणे आणि लांबीला कमी जास्त असणे असे फरक आढळून येत असतात, त्याप्रमाणे स्त्रियांचे प्रायव्हेट पार्ट जाडीला लहान मोठे असणे आणि लांबी कमी जास्त असते असे फरक आढळून येत असतात की नाही त्याबद्दल सांगा सर. नक्कीच संदीपजी, हा पूर्ण नवीन टॉपिक आपल्याला दिलेला आहे. हे बघा, सायंटिफिक माहिती आपल्या स्वतःच्या शरीराबद्दल असणे हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यासाठीच सुखी जीवनाचा मंत्र हे पुस्तक लिहिलं गेलं. आपण नेहमी पाहतो, इव्हन आपले हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये देखील आपली सिरीज चालू आहे. तर लिंगाचे विभिन्न आकार किती असतात? 20 प्रकारचे. योनीचे विभिन्न आकार किती असतात? 5 हे मेन प्रकार आणि उपप्रकार 10 पेक्षा जास्त. हे बघा, कंजेनायटली ज्या पद्धतीने एखादा माणूस काळा असतो, गोरा असतो, बुटका असतो, उंच असतो, तसं डेव्हलपमेंट होत असताना देखील वेगवेगळे प्रकार असणं ते देखील नॉर्मल आहेत. जसं तुम्ही विचारताय की आपल्या पार्टनरमध्ये समजा लांबी म्हणा, रुंदी म्हणा, जाडी म्हणा, ह्यात फरक का असतो? हे बघा, डेव्हलपमेंट होत असताना काही स्ट्रक्चर जे हे डेव्हलप होताना कुठे त्याची वाढ खुंटली किंवा बऱ्याचदा लेबियाची वाढ खुंटली किंवा खोलीमध्ये देखील फरक असतो. अधिक माहितीसाठी तुम्ही सुखी जीवनाचा मंत्राचं पुस्तक वापरा. आणि फरक जरी असतील तर त्यामध्ये पार्टनरला जशी इच्छा आहे किंवा पार्टनरला काही त्रास होणार नाही ॲक्ट करताना, अशा पद्धतीने त्यात बदल करता येतो. त्यांना काळजी करायची गरज नाही. अगदी पुढचे प्रेक्षक आहेत, स्मिता आहेत नाशिकवरून आपल्यासोबत. स्मिताजी प्रश्न विचारा. सर नमस्कार. हा नमस्कार जी, बोला. सर दिवाळीच्या खूप शुभेच्छा. आज पाडवा आहे त्याबद्दलही तुम्हाला खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हाला देखील. हा थँक्यू. तुमचा शो मी बऱ्याच वेळा पाहते आणि नियमितपणे होतो व्यवस्थित. ओके. आणि तुमचे प्रश्नांची जी उत्तर आहेत एकदम समाधानकारक असतात. धन्यवाद. तर सर एक प्रश्न मला विचारायचा आहे की तृप्ती मिळण्यासाठी पुरुषांच्या साईज मॅटर करते का? आणि जर साईज लहान असेल तर त्याच्यावर काही उपाय आहे? नक्कीच सांगूया. सर्वप्रथम यांचं मनापासून अभिनंदन. अगदी. हे बघा, असे मनातले असलेले प्रश्न मांडण्यासाठीच हा डायस उभा केला आणि त्यासाठी आपण बसलेलो आहोत.
हे बघा, ॲनाटॉमिकली एखाद्यामध्ये साईज कमी असणं जास्त असणं पुरुषांमध्ये असो स्त्रियामध्ये असो हे नॉर्मल आहे, ॲक्सेप्टेबल आहे. पण ह्यांचा महत्त्वाचा प्रश्न विचारतात ऑर्गॅझम, ह्या टॉपिकवर आपण लवकर येणार आहोत. तृप्ती हे मिळण्यासाठी याचा काही परिणाम होतो का? कारण या कंप्लेंटमुळं बरेच जण विभक्त होणे, डायव्होर्सेस होणे, अनबर्न होणे ह्या गोष्टी घडत असतात. कारण तुम्हाला सुख किंवा आनंद न मिळणार ही निसर्गाची तुम्हाला देण आहे. समजा साईज त्या ठिकाणी लहान असेल पुरुषांमध्ये तर वेगवेगळे त्या ठिकाणी पी शॉर्टसारखे इंजेक्शन्स आहेत साईजमध्ये इन्क्रीज करण्यासाठी. जरी त्यामध्ये काही कारणामुळे लहान असेल तर काही CAT कॉयटल अलाइनमेंट टेक्निक्स आहेत, ज्यामध्ये माझ्याकडे जवळपास 426 प्रकारच्या डिफरंट तुमच्या ॲक्ट पोझिशन्स आहेत. ते तुम्ही रेफर केला तर माझ्या पुस्तकात लिहिलेले आहेत. कॉयटल अलाइनमेंट टेक्निक म्हणजे ॲक्ट करताना तुम्हाला एक अशी पोझिशन घ्यायला लागते, जरी समजा भाग लहान असेल तर तुमचा ॲक्टिव्ह असणारा भाग हा क्लायटोरिस असतो. त्या क्लायटोरिस या भागाला कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी पार्टनरकडे घर्षण झाल्यानंतर इव्हन त्या ठिकाणी ऑइल बेस आहे, सिलिकॉन बेस आहे किंवा इतर कोणते लुब्रिकंट वापरून हे बघा फक्त एकाच प्रकारे त्या ठिकाणी तृप्ती नसते. तर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला त्याचा आनंद मिळेल, एन्जॉयमेंट मिळेल, असं आपल्याकडे बघा पार्टनरचं संभाषण फार कमी असतं. हे बघा, हे एकमेकाला फार खुलेपणे डिस्कस करणं आवश्यक आहे. आणि अशा केसमध्ये हे जर कॉयटल अलाइनमेंट टेक्निक वापरलं तर अतिशय छान त्यांना तृप्ती मिळेल. अधिक माहितीसाठी सुखी जीवनाचं मंत्राचं पुस्तक पहा आणि काळजी करायची गरज नाही. अगदी प्रेक्षकांचे फोन थांबतच नाहीयेत. महेश रोकडे आहेत आपल्यासोबत पुण्यावरून. महेश, प्रश्न विचारा. सर, मला हा प्रश्न विचारायचा होता. बर, बोला. की आता ऍक्च्युली माझी म्हणजे 15 वर्ष झाले लग्नाला. ओके. तर ऍक्च्युली काय होतं, माझ्या वाईफच्या अंगावरनं खूप पांढरं जातं. ओके. हा. आणि त्याच्यामुळे तिला खूप त्रास होतो. ओके. हा. कुठे स्किन इन्फेक्शन होतात, कुठे काय होतं. ओके. ओके. हा. तो खूप म्हणजे ऍक्च्युली ती वर्किंग आहे, त्यामुळे ते स्ट्रेस पण खूप असतो. बरं, ठीक आहे. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय त्रास आहे मला थोडक्यात सांगा. मला नाही काही त्रास, पण ते ज्यावेळेस मी म्हणजे आमचे संबंध होतात त्यावेळेस कुठे स्किन इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे असं खूप वेळा झालं. म्हणजे 3-4 वर्षात सारखं होतं. म्हणजे तुम्हाला होतं का त्यांना होतं? नाही, मलाही होतं, तिलाही होतं. बरोबर आहे, चालेल, सांगूया. हे बघा, हे प्रश्न मी काय विचारले साहजिक आहे. हे बघा, दोघं जरी पार्टनर असले तर आपण सेक्स हायजीन, आपलं स्वतःच हायजीन मेंटेन का ठेवायचं? यांच्या सांगण्यावरनं व्हजायनायटिस आहे, बॅक्टेरियल व्हजायनोसिस आहे, काही फंगल आहे किंवा इतर प्रकारचं कुठलं इन्फेक्शन असू शकतं. अशा केसमध्ये तुलाच त्रास आहे आणि मला काही नाही असं म्हणून जमत नाही. दोघांनाही त्रास होऊ शकतो. एकमेकाचं क्रॉस इन्फेक्शन होतात. तज्ज्ञांना बेटा दोघांच्या टेस्ट केल्यानंतर दोघांनाही ट्रीटमेंट या ठिकाणी आवश्यक असते. बराच गरज पडली तर निरोध वापरणे आणि समोरच्या आपल्या व्यक्तीला, आपल्या पार्टनरला अँटीबायोटिक्स आहे, अँटीफंगल आहे आणि प्रॉपर हायजीन. साबण हा अजिबात तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सला वापरायचा नसतो किंवा त्यामुळे त्याची इजा होत असते. स्पेशल काही लोशन असतात, ते लोशन वापरले तर ही काळजी नक्कीच घेता येईल. पार्टनरलाही आराम मिळेल आणि त्यांना देखील आराम मिळेल. त्यांनी तज्ज्ञांना भेटावं. रामेश्वर आहेत पुण्यावरून आपल्यासोबत. रामेश्वरजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझी मिसेस प्रेग्नेंट आहे आणि प्रेग्नेन्सीमध्ये सेक्स स्टेप आहेत विचारायचं. बरं, आता कितवा महिना लागलेला आहे सध्या? 3 कंप्लीट झालं. अच्छा, ह्या पिरियडमध्ये तुम्ही काही संबंध ठेवायचे का न ठेवायचे हे विचारताय, बरोबर आहे? बरोबर. अच्छा, नक्कीच सांगूया तुम्हाला. किंवा किती म्हणजे महत्त्वाचे प्रश्न आहेत, बेसिक प्रश्न आहेत. साधा प्रश्न आहे बघा. यामध्ये काय होतं, बऱ्याचदा आपल्याकडं एकदा प्रेग्नन्सी राहिली, आपल्याला त्या खरंच काळजी घ्यायची आहे बाळाची. त्याला पूर्ण 9 महिने होऊन चांगलं आपल्या बाहेर हातात द्यायचे आणि आता आपल्याला काही करायचं नाही असं करून जमत नाही. पण ह्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्हाला हे बघा समोरचे जे कन्सेंट आहे त्यामध्ये तुम्हाला थ्रूआउट पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये बऱ्याचदा वॉमिटिंग असणं, पार्टनरला डिस्कम्फर्ट असणं असू शकतं. तर मी सांगेन तज्ज्ञांना भेटून त्यांचा सल्ला घेऊन, स्पेसिफिक पोझिशन्स आहेत, समोरच्याची कन्सेंट घेऊन आणि कुठल्याही प्रकारे पोटावर दाब येणार नाही अशा प्रकारची पोझिशन घेऊन ॲक्ट चालू ठेवल्यानंतर हार्मोनल चेंजेस बॉडीत होतात. मी बरेचदा असं सांगेन अशा केसेसमध्ये नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी देखील फायदा का होतो? मल्टिपल ऑर्गॅझम झाल्यामुळं त्या ठिकाणी पेल्विक फ्लोअर हा लवचिक बनतो, इलॅस्टिक बनतो आणि जेव्हा तुम्हाला डिलिव्हरी होणार आहे त्या ठिकाणी ते प्रॉपर रिलॅक्सेशन मिळतं. नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. असे फायदे आहेत, पण केव्हा? पार्टनरची कन्सेंट, तज्ज्ञांचा सल्ला आणि दोघांचं एकमेकांशी असलेली संमती, तेव्हा या ठिकाणी हे करू शकतात, पण काळजी घेऊन. अगदी तुम्ही खूप चांगलं मार्गदर्शन करताय डॉक्टर. अनेक फोन प्रेक्षकांचे वेटिंगवर आहेत, पण आपल्याला एक छोटासा ब्रेक घ्यायला लागतो. ब्रेक नंतर आपण बघणार आहोत आणि ब्रेक नंतर डॉक्टरांच्याकडून एक महत्त्वाचं उत्तर आपण घेणार आहोत. द मिल्क जग्स ब्रेस्ट काय असतात आणि ते नॉर्मल असतात का, यावर तुमचं मार्गदर्शन घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त सुखी जीवनाचा मंत्र.
ब्रेक नंतर सुखी जीवनाचं मंत्र या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला खास मार्गदर्शन करतायत. अधिक शास्त्रीय आणि एकदम ऑथेंटिक अशा प्रकारचं मार्गदर्शन डॉक्टरांच्याकडून आपल्याला सुरू आहे. डॉक्टर, आपण चर्चा करून आपले प्रश्न घेण्या अगोदर प्रेक्षक आपले थांबलेले आहेत, त्यांचे प्रश्न घेऊया. अगदी औरंगाबादवरून संगीता आहेत आपल्या सोबत. संगीताजी प्रश्न विचारा. हॅलो सर. हा नमस्कार, बोला सर. दिवाळी आणि पाडव्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या सर्व कुटुंबियांना आमच्यातर्फे दोघांतर्फे शुभेच्छा. थँक्यू सो मच सर. सर, माझा प्रश्न आहे की स्त्रियांमध्ये अतिरक्तदाब स्त्रियांमध्ये अतिरक्तदाबामुळे व त्यांच्या मेडिसिनमुळे लैंगिक आयुष्यावर काही परिणाम होतो का व त्यावर काय ट्रीटमेंट आहे? एक्सलंट, यांचं मनापासून कौतुक. अगदी म्हणजे प्रत्येक वेळी कमजोरी आहे किंवा कमीपणा आहे शीघ्रपणे फक्त पुरुषांमध्ये डिस्कस केलं जातं. ह्यांनी प्रायोरिटी बेसवर विचारलं की समजा फिमेलला असू शकतं ना, असं असतं, त्याचा काही परिणाम होतो कारण आपण लक्षच देत नाही. जे काही चालू आहे बाबा, पुरुषांना बीपी झालं, डायबिटीज झालं, कमी झालं, कमजोरी आली, त्याचप्रमाणे आपली बॉडी सेम असते, मेल असो फिमेल असो. त्यामध्ये ब्लड प्रेशरमुळं अतिरक्तदाबामुळं त्या ठिकाणी त्या ज्या वाहिन्या असतात क्लायटोरिस आणि त्या एरियामध्ये जाणाऱ्या, त्याचा लवचिकता कमी होते, रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळं त्याचा लिबिडो म्हणजे भावना तयार होणं, त्याचा रिस्पॉन्स मिळणं, लॉस ऑफ इंटरेस्ट होणं, या गोष्टी घडतात. त्याचबरोबर हे काय विचारतायत की त्या ठिकाणी ह्याची जी औषधं चालू आहेत वेगवेगळ्या प्रकारचे अँटी हायपरटेन्सिव्ह आहेत, हे अल्फा ब्लॉकर आहेत, डायोटिक्स आहेत, कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहेत. यामध्ये आपल्याला ज्या कारणामुळे त्यांना त्रास होतो तो डोस कमी करणे. बरं, हा डोस कमी करण्यासाठी काय करायला लागेल? त्यांना डायबिटीज असेल, ओबेसिटी असेल, एक्सरसाइज करा, योगा करा, प्राणायाम करा. जन्मताच हा बीपी आलेला नसतो. हे कमी केल्यानंतर डोस कमी होतील, त्याचे साईड इफेक्ट कमी होतील, अर्थातच तुमचं स्वतःचं जीवनही सुखी होईल. तुम्ही दोघंही पार्टनर अतिशय चांगल्या रीतीने एन्जॉय करू शकाल. आणि असा बदल केला तज्ज्ञांना भेटलं तर नक्कीच काही काळजी करायची गरज नाही. पुढचा फोन कॉल आहे, प्रमोद आहेत रत्नागिरीवरून. प्रमोदजी, आपला प्रश्न विचारा. सर, आमचे असे मिसेस आम्ही हे करतो तर आमची 2 ते 3 महिने जातात आणि त्याच्यानंतर प्रेग्नेन्सी हे होते. म्हणजे गर्भधारणा होते आणि नंतर ती होत नाही. 2 ते 3 महिने गर्भधारणा होते, त्याच्यानंतर होत नाही. ते कारण काय? बघा, होत नाही म्हणजे त्याच्यानंतर पुढे तिचे महिने वाढत नाहीत, 9 महिने पूर्ण होत नाहीत, बरोबर आहे? नाही. हा, बरोबर आहे. बरं, असं किती झालेलं आहे? हे 3 वेळा झालंय. बरं, पहिलं एखादं चांगलं मुलं आहे का आतापर्यंत? नाही. हाय, आमचा 11 वर्षाचा मुलगा आहे. आता हे दुसऱ्या कंडिशन मध्ये असं व्हायला लागलं, बरोबर आहे? हो हो, ठीक आहे, हरकत नाही. वय काय तुमचं थोडक्यात सांगा. 39. आणि तुमच्या मिसेसचं वय काय? 38. ठीक आहे, सांगूया तुम्हाला. लेट प्रेग्नन्सी 38 वर्ष म्हणजे तुमची ही लेट प्रेग्नन्सी आहे. बघा, पहिला मुलगा 11 वर्षाचा आहे म्हणजे त्यावेळेस वय किती होतं तुमचं? तुम्ही 20-25 मध्ये होता. बघा काय असतं, बऱ्याचदा वयाचे तुमचे लेट झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला इन्फर्टिलिटी येते आणि अशा केसेसमध्ये हार्मोनल बदल होतात. बऱ्याचदा काही क्रोमोझोमल इफेक्ट आहे का, त्या अबॉर्ट होणाऱ्या प्रॉडक्टचं तुम्हाला क्रोमोझोमल ॲनालिसिस करायला लागेल, काही वेगळं कारण आहे का ते पाहायला लागेल. तज्ज्ञांना भेटा, ते नक्कीच भेटल्यानंतर रिपीट तपासणं न करता चान्स घेऊ नका. इव्हन स्पर्म साईडला आहे किंवा फिमेल साईडला काही प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करा, नंतरच तुम्हाला कंप्लीट पूर्ण 9 महिने जाणारी प्रेग्नन्सी होईल. त्यामुळे विनाकारण तुम्हालाही तुमच्या पार्टनरला देखील दोघांनाही फार त्याचं एक मानसिक त्रास होत असतो. तज्ज्ञांना भेटा, नक्कीच ह्यामध्ये उपाय करूनच पुढची प्रेग्नन्सी करा आणि नक्कीच तुम्हाला चांगलं बाळ होईल, काळजी करायची गरज नाही. अगदी. आणि ब्रेकवर जाताना लोकांची उत्सुकता होती की आपण एक प्रश्न विचारला होता, द मिल्क जग्स ब्रेस्ट काय असतात आणि ते नॉर्मल असतात का? त्याचं उत्तर आता हवं. करेक्ट. हे बघा, आपण पाहिलेले 27 प्रकारचे ब्रेस्ट आहेत. ती माहिती का पाहिजे? तर आपले कन्फ्युजन डोक्यातली, आपल्या पार्टनरबद्दलच्या वेगवेगळ्या ज्या भावना आहेत ते नॉर्मल करण्यासाठी. मिल्क जग ब्रेस्ट काय असतात? बऱ्याचदा काही ब्रेस्ट ह्या निप्पल हे सेंटर लावून पूर्ण बाजूने गोलाकार सर्क्युलर, जसं की एखादी डिलिव्हरी झाल्यानंतर जसं एखादं ॲपिरन्स येतं पूर्ण ग्लँड्स फुल झालेलं, अशा प्रकारचं ॲपिरन्स देखील नॉर्मली अनमॅरिड असणाऱ्या मुलींमध्ये हे दिसतात. मग त्या ठिकाणी तुम्हाला डाऊट यायला सुरू होतो. माझ्याकडे स्पेशली विचारायला येतात की माझ्या पार्टनरचं आता आमचं लग्न होणार आहे, मग माझ्या अशा पार्टनरची ब्रेस्ट साईज मोठी आहे असे दिसतात, मग काही डाऊट नाही का? असं काही डाऊट घेऊ नका. प्रत्येक बॉडी वेगळी आहे, डिफरंट आहे. कुठलाही डाऊट आल्यानंतर तज्ज्ञांना भेटा आणि अशा गोष्टी मनात घालून तुम्ही डाऊट घेऊन तुमचं स्वतःचं लाईफ दुःखी करून घेऊ नका. उलट आम्हाला भेटून ते सुखी करते. एका वाक्यात सांगेन, मिल्क जग ब्रेस्ट हे देखील टोटली नॉर्मल असतात आणि काही बदल त्यात करायचा असेल तज्ञांना ते भेटू शकतात. अगदी. आणि आता यानंतरचा सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आपल्या कार्यक्रमाचा तो म्हणजे क्विजचा पार्ट आहे. मागच्या वेळचे विजेते कोण आहेत ते जाहीर करा. करेक्ट. गणेश मडेकर या ठिकाणी आले आपल्याकडे. कुठले? चंद्रपूरचे.
गिफ्ट घेतलं, प्रोटीन घेतले आणि स्पेशली आता प्रोटीनमध्ये नवीन इन्ग्रेडियंट टाकलेले आहेत. त्यांच्यासोबत ते मित्रांना घेऊन आले आणि त्याचबरोबर पुस्तक आहे, सुखी जीवनाचे मंत्राची पुस्तकं, आणखी वेगळी हिंदी आणि आवृत्ती, हे प्रोटीन्स घेऊन त्या ठिकाणी आनंद व्यक्त केला. त्यांना खूप दिवसापासून भेटायचं होतं आणि असंच तुम्हाला देखील जिंकायचं असेल तर चिठ्ठी काढा, तुम्ही जरा मिक्स करून काढा. पाहू आज दिवाळी पाडव्यानिमित्त एक वेगळं बक्षीस आहे स्पेशल, पण ते जेव्हा विजेता घ्यायला येईल त्यावेळेस मी सांगेन त्यावेळेस. अगदी. चला पाहूया आपण आता कुठे गेलो ते. आपण गेलो आता बारामतीला. अरे वा. सुजित वायसे बारामतीचे, यांचं मनापासून अभिनंदन. त्यांनी कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं? द डेस्क रेस्टर्स बेस काय असतात, जे 27 प्रकार आहेत त्यामधलं आपण मिल्क जग्स बेस आता पाहिलं. डेस्क रेस्टर्स म्हणजे काही कारणामुळं बऱ्याचदा ब्रेस्टचं वजन एवढं जास्त असतं की इव्हन तुमच्या ब्रासवर त्याला कंट्रोल करू शकत नाही आणि पाठ दुखायला लागते, किंवा बऱ्याचदा हे ब्रेस्ट तुम्हाला एका ठिकाणी बसले तर डेस्कवर रेस्ट करायला लागतात. हे जस्ट एक म्हणण्याचा दिसण्याचा प्रकाराचा भाग आहे, पण या ठिकाणी तज्ज्ञांना भेटून हे काय व्यवस्थित करावं, फंगल इन्फेक्शन आहे, इचिंग आहे, पाठदुखी आहे, ह्या गोष्टी होऊ नये म्हणून याला ट्रीटमेंट द्यायची. पण हे देखील नॉर्मल असतात. काही बदल करायचा असेल तज्ज्ञांना भेटून नक्की त्यामध्ये बदल करता येतो. आणि प्रेक्षक सुद्धा सहभागी होऊ शकतात आणि त्यासाठी आता एक प्रश्न विचारायला नक्कीच तो विचारूया त्यांना. मिल्क जग्स ब्रेस्ट काय असतात आणि ते नॉर्मल असतात का? काही कारणामुळे हा जो शो मिस झाला असेल तर फक्त सुखी जीवनाचा मंत्र एवढं जरी टाईप केलं हा शो पाहता येईल. परत त्यामध्ये पाहिल्यानंतर येत्या गुरुवारपर्यंत तुम्हाला हे उत्तर द्यायचे. टेक्स्ट मेसेज करा, डायरेक्टली फोन लावा किंवा बऱ्याचदा ईमेल करा, या प्रश्नाची उत्तरं द्या आणि या कार्यक्रमात सहभागी होऊन तुमच्या मनातली प्रत्येक शंका ही सॉल्व्ह झाली पाहिजे. का? कारण तुमच्या रुटीन जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये, तुमच्या पार्टनरमध्ये कसल्या प्रकारचं अनपण होऊ नये आणि अशा प्रकारे सुखी जीवनाचा मंत्र हा तुमच्या सर्वांच्या जीवनामध्ये चालू राहावा असा ह्या दिवाळीच्या पाडव्याच्या दिनी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि परत काही आणखी तुम्हाला द्यायचं असेल सांगू शकता. अगदीच सगळ्यांना शुभेच्छा देऊयात. आणि वेळ संपलेली आहे कार्यक्रमाची. खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह अशा प्रकारचं मार्गदर्शन डॉक्टर तुम्ही केलेलं आहे. आपण बघितलं डॉक्टर विजय दहिफळे आपल्या सोबत होते. वेळात वेळ काढून तुम्ही चांगलं मार्गदर्शन सगळ्या प्रेक्षकांना, रुग्णांना केलेलं आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. यानंतर या खास कार्यक्रमामध्ये इथंच थांबूया. पहा फक्त सुखी जीवनाचा मंत्र.